सोन्याच्या महालात रडणारा राजा आणि विठ्ठलाच्या नामात हसणारा वारकरी, एक भावनिक आध्यात्मिक कथा. मित्रांनो, या जगात दोन प्रकारची माणसं असतात. एक ज्यांच्याकडे सगळं असतं पण मनात शांती नसते, आणि दुसरी ज्यांच्याकडे काहीच नसतं पण चेहऱ्यावर देवासारखं समाधान असतं. आजची कथा आहे एका राजाची, जो सोन्याच्या महालात राहूनही आतून तुटला होता, आणि एका साध्या वारकऱ्याची, जो फाटकी वस्त्र घालूनही देवाच्या प्रेमात श्रीमंत होता. अध्याय 1. सुवर्णगडचा राजा. खूप वर्षापूर्वी सुवर्णगड नावाचं एक मोठं राज्य होतं. त्या राज्याचा राजा होता समरवीर. प्रचंड सत्ता, सोन्याचे महाल, हजारो सैनिक, दासी दास. त्याच्या एका आदेशावर संपूर्ण राज्य थरथरायचं. पण रात्री सगळे झोपल्यावर तो एकटाच महालाच्या खिडकीत उभा राहून आकाशाकडे पाहायचा. त्याच्या डोळ्यात एक प्रश्न असायचा: मी एवढा रिकामा का आहे? अध्याय 2. राजाचं दुःख. राजाकडे सर्व काही होतं, पण त्याच्याकडे शांत झोप नव्हती. त्याने वैद्य बोलावले, कुणी औषधं दिलं, कुणी मंत्र दिले, पण मनाची अस्वस्थता कमी झाली नाही. एक दिवस राणी म्हणाली, महाराज, तुमच्या चेहऱ्यावरचं हसू हरवलंय. राजा फक्त शांत राहिला, कारण काही वेदना शब्दात सांगता येत नाहीत. दृष्टांत 1. तहानलेला समुद्र. एक साधू राजाला म्हणाला, समुद्राकडे इतकं पाणी असतं, पण तो तरीही नद्याची वाट पाहतो. तसंच माणसाचं मन आहे. सगळं मिळालं तरी ते रिकामच वाटतं. अध्याय 3. आषाढी वारीचा दिवस. एक दिवस राज्यातून वारकऱ्याची दिंडी जात होती. विठ्ठल विठ्ठल, टाळ, मृदंग, अभंग. लोक नाचत होते. त्यांच्या पायात चप्पल नव्हती, पण चेहऱ्यावर तेज होतं. राजा महालातून हे पाहत होता. त्याला आश्चर्य वाटलं, हे लोक इतके आनंदी कसे? अध्याय 4. वृद्ध वारकरी. राजा साध्या कपड्यात दिंडीत गेला. तेथे त्याला एक वृद्ध वारकरी भेटला. डोळ्यात अश्रू, ओठावर विठ्ठलाचं नाव. राजाने विचारलं, तुमच्याकडे काही नाही, तरी तुम्ही इतके आनंदी कसे? वारकरी हसला, कारण आम्ही विठ्ठलाला धरले आणि तुम्ही जगाला. राजा हादरला. दृष्टांत 2. मातीचा दिवा. वारकरी म्हणाला, महाराज, सोन्याचा दिवा प्रकाश देईलच असं नाही. कधी कधी छोटासा मातीचा दिवा अंधार जिंकतो. देवाला श्रीमंती नको असते, त्याला मन हवं असतं. अध्याय 5. राजाचा अहंकार. राजा म्हणाला, मी संपूर्ण राज्याचा मालक आहे. वारकरी हसला, महाराज, शेवटच्या श्वासानंतर तुमचं काय उरणार? राजा शांत झाला. दृष्टांत 3. रिकामे हात. वारकरीने राजाला शमशान दाखवलं. इथं सगळे समान होतात. राजा असो, गरीब असो. जन्मताना हात रिकामे होते आणि जातानाही रिकामेच जातात. अध्याय 6. भक्तीचा खरा अर्थ. राजा म्हणाला,
मग भक्ती म्हणजे काय? वारकरी म्हणाला, भक्ती म्हणजे देवाकडे काही मागणं नाही, तर स्वतःला देवाकडे अर्पण करणं. दृष्टांत 4. बासरी. कृष्णाने बासरी निवडली कारण ती आतून रिकामी होती. जो अहंकार रिकामा करतो त्याच्यात देव संगीत भरतो. अध्याय 7. पावसातील रात्र. त्या रात्री मुसळधार पाऊस पडत होता. वारकरी मंदिरात बसून अभंग म्हणत होते. राजा त्यांच्याकडे पाहत होता. त्यांच्याकडे अन्न नव्हतं, पण समाधान होतं. राजाकडे सर्व काही होतं, पण शांतता नव्हती. दृष्टांत 5. कमळ. कमळ चिखलात उगवतं, पण चिखल त्याला स्पर्श करू शकत नाही. तसंच भक्ताचं मन असतं. अध्याय 8. आई आणि मूल. एक मूल आईचा हात सोडून धावत होतं. ते पडलं, रडलं आणि पुन्हा आईकडे आलं. वारकरी म्हणाला, माणूसही देवापासून दूर जातो, मग संसार त्याला जखमा देतो आणि शेवटी तो पुन्हा देवाकडे येतो. अध्याय 9. राजाचा बदल. आता राजा बदलू लागला. तो गरिबांना मदत करू लागला. महालातील अहंकार कमी झाला. तो रोज मंदिरात बसू लागला आणि पहिल्यांदाच त्याला शांत झोप लागली. दृष्टांत 6. झाड. फळांनी भरलेलं झाड नेहमी खाली झुकतं. खरा मोठेपणा नम्रतेत असतो. अध्याय 10. शेवटची भेट. वारी पुढे निघाली. राजा रडत म्हणाला, मला सोडून जाऊ नका. वृद्ध वारकरी हसला, मी जात नाही महाराज. जोपर्यंत तुमच्या मनात विठ्ठल जिवंत आहे, तोपर्यंत भक्ती जिवंत आहे. शेवटचे 10 कानमंत्र. 1. संसार करा, पण संसाराला हृदयात बसवू नका. 2. देवाला पैशाची नाही, भावनाची भाषा समजते. 3. मन थकलं की मंदिरात बसा. उत्तर शब्दात नाही, शांततेत मिळतं. 4. अहंकार माणसाला उंच दाखवतो, भक्ती माणसाला महान बनवते. 5. जग तात्पुरतं आहे, देवाचं नाव कायमचं आहे. 6. पैसा सुख विकत घेऊ शकतो, शांती नाही. 7. जो देवावर विश्वास ठेवतो तो कधीच एकटा नसतो. 8. भक्ती म्हणजे हार मानणं नाही, तर देवावर पूर्ण विश्वास ठेवणं आहे. 9. शेवटी सोबत येतात फक्त कर्म. 10. ज्या दिवशी मन देवाला अर्पण कराल त्या दिवशी दुःख संपणार नाही, पण दुःख सहन करण्याची ताकद मिळेल. शेवटी कथेची समाप्ती. मित्रांनो, जर आयुष्य खूप जड वाटत असेल तर थोडा वेळ डोळे मिटा आणि फक्त एकदाच मनापासून म्हणा, विठ्ठला आता तूच आहेस. धन्यवाद मित्रांनो. कथा आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्री